नमस्कार. आरो स्टोरी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत एक मराठी गोष्ट, प्रामाणिक पहारेकरी. एकदा शिवाजी महाराज तोरण्याहून राजगडाकडे जायला निघाले होते. राजगड अजून खूप दूर होता, पण दिवस मावळायला खूपच थोडा अवधी राहिला होता. राजगडावर पोहोचणं शक्य नव्हतं. साहजिकच महाराजांनी वाटेत असलेल्या एका किल्ल्यावर मुक्काम करण्याचा निर्णय घेतला. थोड्याच वेळात महाराज सोबत्यांसह इच्छित छोट्या किल्ल्यावर पोहोचले. परंतु दिवस मावळला होता आणि त्याही गडाचे दरवाजे बंद झाले होते. आता काय करायचं असा प्रश्न साऱ्यांच्याच चेहऱ्यावर उमटला. पण दिवस मावळून अर्धा घटकाही झाला नव्हता. महाराज सोबत होते, ते काहीतरी मार्ग काढतील असा विश्वास सगळ्यांना होता. गडाचे दरवाजे बंद झाले ते पाहून महाराज पुढे सरसावले. त्यांनी आवाज दिला, "कोण आहे रे पलीकडे? दार उघड." "तुम्ही कोण आहेसा?" पहारेकऱ्यानं दरडावून विचारलं. पहारेकऱ्याचा दरडावणीचा स्वर ऐकून महाराजांना हसू आलं. तरीही हसू दाबत महाराज म्हणाले, "आम्ही महाराज आहोत." पण दरवाजावरचा पहारेकरी महाराजांनाच ओळखत नव्हता, तर महाराजांचा आवाज कुठून ओळखणार? त्याला वाटलं ही काहीतरी शत्रूची चाल आहे. कुणीतरी महाराजांच्या नावाखाली आत घुसायला बघतोय. तो आपला विचार करत राहिला आणि इकडून शिवाजी महाराजांनी पुन्हा एकदा आवाज दिला, "अरे उघड की दरवाजा. तुम्ही कुणी बी असा, पण दरवाजा उघडाया नाही जमायचं पाहुणं. अव सांच्यापासून तांबडं फुटस्तवर काय बी झालं तरी गडाचा दरवाजा उघडायचा नाही असा शिवाजी महाराजांचा हुकूम आहे. आणि आमचं महाराज काय बी झालं तरी स्वतःचा हुकूम स्वतः कधीच मोडायला सांगत नाहीत असं समधी म्हणतात. अव कुणी बी लुंग्या सुंग्या येईल आणि महाराजांचं नाव घेऊन दार उघडाया सांगन. आम्हाला एवढं कळना होय? तेव्हा तुम्ही कुणी बी असा, रातभर बाहेरच बसा. दिस उजाडल्यावर बघू आपण काय असन ते." महाराजांकडे आता कुठलाच मार्ग नव्हता. धाक दडपशाही करून त्यांनीच घालून दिलेला शिरस्ता त्यांना मोडायचा नव्हता. महाराजांनी अख्खी रात्र गडाबाहेर उघड्यावर काढली. सकाळ झाली. हळूहळू किलकिले होत गडाचे दरवाजे उघडले. पहारेकऱ्यानं रात्रीचे पाहुणे दारातच असल्याचं पाहिलं. त्यांची नीट खातरजमा करून त्यांना आत घेतलं. पण चौकशी करताना जेव्हा पहारेकऱ्याला कळलं की ज्यांना रात्री आपण दरवाजावर अडवलं ते खरोखरच महाराज होते, तेव्हा मात्र त्याचे धाबे दणाणले. त्याला त्याचा कडेलोट दिसू लागला. चेहरा भीतीने पांढरा पडला. पहारेकऱ्याची अवस्था महाराजांच्या लक्षात आली. ते शांत पावलानं पहारेकऱ्याजवळ गेले. त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. स्वतःच्या गळ्यातला कंठा काढून त्याच्या गळ्यात घातला आणि म्हणाले, "तुमच्यासारख्या प्रामाणिक सोबत्यांच्या जीवावरच आमचं स्वराज्य उभं आहे." कशी वाटली आजची कथा? कथा आवडली असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि अशाच आणखीन कथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.